फडबुरी. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि प्रत्येकाला वेध लागले असते ती एक्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडमचे. असेच काही बच्चे कंपनी माझ्याबरोबर आहेत, ते आता वॉटर किंगडमला चालले आहेत आणि त्यांच्याबरोबर मी त्यांच्या बोटमध्ये आहे आणि त्यांची धमाल मस्ती आज आपण दिवसभर एन्जॉय करणार आहोत. सो फ्रेंड्स, हाय. मला सांगा, आता आपण चाललो कुठे आहोत एवढ्या छान बोटीत वगैरे? एक्सेल वर्ल्ड. मला सांगा, त्या वॉटर किंगडम मध्ये तुम्ही काय काय मजा करणार आहात आणि कशी ती मजा असेल? आपण ती बघणारच आहोत, पण जाण्याच्या आधी एकदा मला कळू तर द्या की तुम्ही करणार काय काय आहात ते. सुरुवात तुझ्यापासून. आम्ही खूप धमाल करणार आहोत, एकमेकाला स्लाईड्सवरून ढकलणार आहोत. स्पेशली हिला ढकलायचे आम्हाला, खूप त्रास देते आम्हाला. आम्ही असे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या स्लाईड्सवर असे बसणार, फ्लोटवरून येणार खाली आणि तिथून ओरडणार आटली बाटली फुटली. सो यांची मजा ही अनुभवायची आहे आपल्याला, कारण की हे इतके एक्साइटेड आहेत की त्यांची एक्साइटमेंट बघून आय थिंक मी पण स्वतः राईडवर जाणार आहे. आम्ही काय करू काय नाही करू हे सांगू नका हो आता. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, नको टेन्शन येता जाता. या मोठ्या मोठ्या लोकांच्या या मोठ्या मोठ्या बाता. हे आटली बाटली फुटली. 1 2 3 4. हे आटली बाटली फुटली, तू आमकी है रे कुठली. हे आटली बाटली फुटली, तू आमकी है रे कुठली. हे आटली बाटली फुटली.
ना ॲक्च्युली जीवनच्या चेहऱ्याकडे जरा बघूया आपण, कारण की जीवन खूप घाबरलेला. नेमकं काय झालं जीवन तिकडे, कळेल का मला त्या राईडला काय झालं? पोटात पावभाजी होती. काउंटिंग नंतर 1ला असं वाटलं की आता गेलो आम्ही. जरा असं वाटलं की 1 नंतर थोड्या शांतता होती आणि 1ला जे घप करून वर गेलो मी तर देवाचं नाव गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा भरपूर काय काय बोलत होता. खूप बोलत होतो. मला असं माझ्याकडे मला असं वाटत नव्हतं मी प्रीमियर 21 सोन्याचे मोदक तो 21 सोन्याचे मोदक देणार आहे. जर तो असं बोलला की जर मी वाचलो तर मी 21 सोन्याचे मोदक देईन, तर ते कधी देणार आहे? प्रीमियरला येतो मी. तुझा चेहरा खूप छान होता, म्हणजे एकदमच कळत होतं तू खूप घाबरलेला आहेस. त्यामुळे कसं वाटत होतं? घाबरलेलो होतो मी आणि खूप छान वाटत होतं. पहिल्यांदाच बसलेलो आणि सर्वांना बघून मला असं वाटत होतं की सगळे घाबरले आहेत, पण जेवण नव्हता घाबरलेला एवढा. ओव्हर ॲक्टिंग होती ती. 21 मोदक वगैरे बस. प्रीमियरला आम्हा बघवा, आमचे प्रीमियर लवकर दाखवा वगैरे. पण ना डिरेक्टरच्या बाजूला एक छोटू बसली होती, पण ही खूप छोटू जरी असली तरीही तुमच्या सर्वांमध्ये ब्रेव आहे. खूप चांगल्या प्रकारे तिने ती राईड एन्जॉय केली आहे. मी खूप जास्त एन्जॉय केलेलं. मी फक्त वरती जाताना देवाचं नाव घेतलं, ओम नमः शिवाय, गेली वर. जेव्हा बघितले, डोळे उघडून बघितलं, सगळं मस्त वॉटर किंगडम अख्खं दिसत होतं. एसएल वर्ल्डही अख्खं दिसत होतं. जेवढे राईड्स हे होतं ते सगळं आम्ही बघितलं. मला एवढं मज्जा आलेली ना, कारण सगळं दिसत होतं. म्हणजे असं ब्ल्यू पाणी आणि ते बाजूला घाण, ब्ल्यू पाणी, कलरफुल स्लाइड्स, आकाश. मी तर फुल टाइम डोळे बंद करून होती. मी खुश आहे. आणि ऍक्च्युली तुम्हा सर्वांमध्ये सर्वात जास्त जे कोण घाबरले असतील ते म्हणजे तुमचे डिरेक्टर. मी घाबरलो उगाच. उलट मी सगळ्यांना धीर देत होतो, घाबरू नका. हे प्रोड्युसर आम्हाला धीर देत होते, जे आमच्या बाजूला इथे बाजूला मला सांगत होता अमोल की तो अजिबात घाबरला नव्हता. फक्त त्याने 21 मोदकांचा नवस तिथे बसल्या बसल्या बोललाय पप्पाला आणि सांगितलं. मी पूर्ण वर जाऊन खाली येईपर्यंत डोळे मिटून होतो आणि पोरं मला सांगत होती ते बघा तिकडे वॉटर किंगडम दिसतंय. आणि हा बोलला की काय कसलं वॉटर किंगडम, हा गप इथनं किंगडम मधनं वॉटर जाईल. पण मला तुम्हा दोघांना विचारायचंय, या राईड्स खूप चांगल्या आणि ॲडव्हेंचर होतं की ह्या लोकांना इतक्या दिवस सांभाळणं ॲडव्हेंचर होतं? ॲडव्हेंचरपेक्षा मी डिफिकल्ट हा शब्द जास्त प्रिफर करेन. राईड्स आहेत त्या नक्कीच टेक्नॉलॉजीनुसार बनवलेल्या आहेत, काहीतरी विचार करून बनवल्यात, एक्साईट व्हायला होतं वगैरे सगळं बरोबर आहे. पण ह्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे नाही बनवलं, नाही बनवलेलं आहे म्हणून आम्हाला प्रॉब्लेम झाला. अक्षरशः बेटर आहे, पोरं नाही आहेत. नक्की. आणि शूटिंगचे दिवस चांगले होते की हा एक दिवस आहे ज्यात तू सगळं काही एन्जॉय करतो? हा दिवस चांगला मी एन्जॉय करतो. नाही शूटिंग पण आम्ही एन्जॉय केलं, पण मी नक्की सांगेल यांची जी डिफिकल्टी आहे ना ती पब्लिकने खरोखर एन्जॉय करावी फिल्म बघून, असं मला वाटतं. आणि पब्लिक पण यांच्यावरती म्हणजे सगळं ऑडियन्स यांच्यावर खूप प्रेम करेल. ह्यांच्या सगळ्या खोड्या सहन करून ह्यांनी जो मेसेज दिला तो त्यांना आवडेल. त्यामुळे एकदा सगळ्यांनी बोला, आटली वाटली आटली वाटली. दिवस संपत आलाय आणि दिवस संपता संपता आम्ही वॉटर किंगडममध्ये गेलोत आणि वॉटर किंगडममध्ये तुम्ही बघताय मुलांसह मोठे पण खूप भिजलेत आणि स्वतःचं बालपण एन्जॉय करतायत. तर आता दिवस संपतोय, कदाचित ही शेवटचं मस्तीचं असेल. तर खूप मजा अजून करायची बाकी आहे. एन्जॉय करणार आहोत. आगे आगे देखो होता है क्या.
नक्कीच. कसं वाटतंय एवढं सगळं शूटिंग आणि या सगळ्या गोष्टी, धावपळ आणि त्याच्यानंतर एक ब्रेक मिळतोय, तर कसं वाटतंय आतापर्यंत? खूप धमाल येते. आमची एनर्जी काही स्लो नाहीये, अजून वाढते एनर्जी. रिलॅक्स झालोय. हो, अमोल दादा खालती ना डुबकी लावतो आणि खालनं माझे पाय पकडतो, मग मला उचलतो. सगळ्यांचे पण पाय पकडतो. सगळ्यांचे. आम्हाला खेचतो. मला येतं. हो का, तुला येतं? आणि आम्हाला शिकवतो पण तो. तो deep water जातो आणि आमचे पाय धरतो आणि आम्हाला हलवत असतो नुसतं. तुम्ही काय सांगाल, कारण की या सगळ्या ब्रेक सीजनमध्ये पण एक तुमची जबाबदारी आहे मुलांना सांभाळणं आणि त्यांच्याबरोबर मस्ती करणं. सांभाळण्याची जबाबदारी, याच्यापेक्षा मी असं म्हणेन की मुलांबरोबर एन्जॉय करण्याची जी मजा आहे ना ती खूप वेगळी असते. कारण की आपण कितीही मोठे झालो तरी ते लहानपणीचे दिवस जे आहेत ना ते कधीच जात नाहीत. आणि बालपण जे असतं म्हणजे एक चाइल्ड मन जे म्हणतो आपण, लहान मुलाचं मन, ते प्रत्येक म्हाताऱ्या माणसापर्यंत जिवंत असतं, ते राहत नाही, कधीच जात नाही. आणि मला असं वाटतं की हे बालपण मला ह्या 7 जणांमुळे जगायला मिळतं. सो थँक्स टू आटली बाटली टीम. रिपीट अगेन. या 8 जणांमुळे आणि अमोल पाडवेमुळे मला जगायला मिळते नक्कीच. आणि ह्यांनी जी काही धमाल केली आत्ता, जी काही तुमच्या समोर करतात, याच्या व्यतिरिक्त शूटच्या वेळेला आणि अक्षरशः शूटिंगमध्ये आमचे सीन शूट होण्यापेक्षा धमाल मस्ती जास्त चालायची आणि तेच सगळं शूट होऊन ॲक्च्युली फिल्ममध्ये आहे. तर ही धमाल मस्ती सगळ्या लोकांनी एन्जॉय करावी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही 24 एप्रिलला सगळ्यांसाठी घेऊन येतोय आटली बाटली फुटली. आटली बाटली.